गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? असं बघायला गेलं तर आजचा दिवस एवढा काही खास नव्हता. खास का नव्हता? बघा, अपॉर्च्युनिटीज आल्या, संधी खूप चांगली भेटली, पण ॲज बिगनर्सला ते घेता आलं की नाही आहे ह्याच्यावरती खूप प्रश्न उठतात. ओके, आपली काल काय वाटत झाली की जर वरती ह्या लेवलच्या वरती मार्केट जात असेल, ओके, तर आपण काहीतरी करायचं, किंवा ह्याच्या खाली जात असेल तर मार्केट आपण काहीतरी खालच्या बाजूला करायचं. मार्केटनी वरची बाजू तो ओपन केली, चांगला डे हाय ओपन केला, ओके, पण नंतर सेलिंग दिली, आपल्या लेवलला आलं, परत वरती गेलं, खाली आलं आणि इकडनं सेल ऑफ दिला. ओके, इकडनं सेल ऑफ दिला. आता ह्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला जरा 15 मिनिटाच्या चार्ट वरती येणं खूप अत्यंत आवश्यक आहे. ओके, तर आपण काय करूया, 15 मिनिटाच्या चार्ट वरती येऊन बघूया एक्झॅक्टली नक्की मार्केटने काय केले. त्यासाठी आपण प्लेन चार्ट लावूया. ओके, प्लेन चार्ट वरती तुम्हाला जे दिसेल ना, ते तुम्हाला अशा लाईनीमध्ये दिसणार नाही. लाईनी असणं जरुरी आहे, हे आराखडे लाईनी सगळं असणं जरुरी आहे, पण जेवढं तुम्ही प्लेन चार्ट वरती बघाल ना, तेवढं तुम्हाला क्लिअरली दिसतं, कॉन्सेप्ट क्लिअर दिसतात. ओके, मी पण एक छोटासा ट्रेड घेतलाय स्कॅल्पिंगचा. ओके, स्कॅल्पिंग म्हणजे असं स्कॅल्पिंग नाही, पण कॉन्फिडन्स वरती घेतला, माझ्या एक्सपिरियन्स घेतला, तो पण तुम्हाला दाखवतो आणि तो का घेतला ते पण तुम्हाला सांगतो. ओके, नीट आहे का? पॉइंट्स लिहून घ्या, 1-2 पॉइंट्स. कारण ही जी शिकवण आहे ना, ती तुम्हाला कुठेच युट्यूब मध्ये भेटणार नाही, या कोण तुम्हाला समजवणार नाही. तुम्ही पेड क्लास केलात तरी तुम्हाला ते सांगण्यात येणार नाही, कारण का मार्केट तुम्हाला रोज काहीतरी शिकवतो. ओके, तर आज आपण काय शिकलो हे बघूया. मार्केटने सेल ऑफ दिला, खालची लेवल लागलेली, वरची आपली लेवल लागलेली, आपण ह्याच्यावरती किंवा ह्याच्या खाली करणार होतो. ओके, पण असं काय होताना दिसलं नाही. ओके, मार्केट खाली आल्यानंतर इकडनं तुम्हाला 5 मिनिटांमध्ये इव्हनिंग स्टार दिसेल, पण मी इथे ट्रेड घेतला नाही. का नाही घेतला? तुमच्या मनात येईल की इथे तर इव्हनिंग स्टार बनला चांगलाच, आणि तो पण टॉपला बनलेला होता. टॉपला बनलेला होता, मग का नाही घेतला? का नाही घेतला? कारण का माझा एक मुद्दा असतो ना, की जर मार्केट खाली येत असेल ना, तर त्यांनी 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग देणं जरुरी आहे. ओके, किंवा ही जी ग्रीन कॅन्डल आहे तिच्या क्लोजिंगला येणं जरुरी आहे, किंवा इन केस मोठी कॅन्डल जिला आपण मदर कॅन्डल बोलतो, याचा प्रभाव जास्त होतो, ह्या प्रभावाला तोडलं पाहिजे. कारण का इकडनं बाहेर जे आलेले आहेत त्यांना इकडनं काढलं पाहिजे तरच. पण तसं काय होताना दिसलं नाही, मार्केट इकडनंच बघा रिव्हर्स झालं. बोलायचं तात्पर्य काय, हे शिकणं खूप जरुरी आहे, हे समजणं जरुरी आहे. इकडनं सेल ऑफ झाला आणि परत बाईंग आलीच. ओके, मी जो ट्रेड घेतला तो बघा लगभग 11:46 घेतला, आणि ते पण क्वांटिटीज बघा, 27 क्वांटिटी, 27 क्वांटिटी, 3.5 रुपयाला एकदम नॉर्मल भावामध्ये घेतला आणि 16च्या भावामध्ये काढला. ओके, मी 27 का केलं? कारण का याच्या मागचं कारण काय आहे, याच्या मागचं कारण काय, 27 म्हणजे 2+7 9 होतात. 9 माझ्यासाठी लक्की नंबर आहे. लक्की नंबर हा असंच काढलेला नाहीये, सॉलिड प्रमाणे लॉटरी प्रमाणे काढलेला नाही. मी माझ्या सेशन्स मध्ये न्यूमरोलॉजी ट्रेडिंग शिकवतो, सायकोलॉजी ट्रेडिंग शिकवतो. ओके, तुमचं नावाप्रमाणे, तुमच्या बजेट प्रमाणे, कुंडलीप्रमाणे तुमचा कुठला ग्रह आहे त्या पद्धतीमध्ये पण शिकवतो. कारण का, हो, तुम्हाला जर पटत नसेल तर सोडून द्या, पण ह्या गोष्टीमध्ये मला फरक पडलाय, खूप लोकांना फरक पडलाय ट्रेडिंग करण्याच्या माध्यमातून. कारण का ट्रेडिंग न्यूमरोलॉजी, सायकोलॉजी ह्याच्यावरती चांगली ट्रेडिंग होऊ शकते. ओके, तर मी इथे का नाही केलं? ओके, ह्यासाठी ना तुम्हाला 15 मिनिटाच्या कॅन्डल वरती यायला लागेल. ओके, मगाशी तुम्हाला विषय सांगितला की ही जी कॅन्डल आहे ती क्लोजिंग झाली नाहीये. 15 मिनिटाची कॅन्डल, बरोबर आहे, किती, 10:15 10:30ची. इकडनं परत एक रिव्हर्सल आला. बघा, ही जी 15 मिनिटाची कॅन्डल आहे ना, ही सर्वात माझ्यासाठी मोठी कॅन्डल, मदर कॅन्डल तुम्हाला मगाशी सांगितलं मी. ह्याच्या खाली जर क्लोजिंग आली तर मार्केट डायरेक्टली खाली येणार, हे मला 100% माहिती होतं. दुसरी गोष्ट, पॉइंट लिहित जा, नोट करत जावा, की मदर कॅन्डलच्या खाली क्लोजिंग झाली पाहिजे किंवा वरती क्लोजिंग पाहिजे, तरच आपण ट्रेड करायचा. त्यानंतर टॉप मध्ये एकदा, दोनदा आणि तीनदा टॉप झाला, ह्यालाच बोलतात आपण डबल टॉप आणि ट्रिपल टॉप. आणि तुम्हाला जर आता दिसत असेल तर क्लिअर एम पॅटर्न झालेला आहे. आता आपण बोलतो की एम पॅटर्न इकडनं आपण घेतो, तोही बरोबर आहे, पण मी इथेच घेतला का, तुम्हाला ते कळलं पाहिजे की कॅन्डल पॅटर्न मध्ये ह्याला आपण बोलतो इन्व्हर्टेड हॅमर, आणि ह्या तिघांना बोलतो इव्हनिंग स्टार.
तुम्हाला जर माहिती नसेल तर माझ्या सेशन्स मध्ये मी क्लिअरली सांगतो की इव्हनिंग स्टार कसा बनला पाहिजे, त्याची घटना कशी, त्याची रचना कशी आहे आणि त्याच्यामध्ये कसा ट्रेडिंग करायचा. ओके, तर 2 पॅटर्न्स मला एकत्र चांगल्या ठिकाणी दिसले, त्यामुळे मी ट्रेडिंग केली. हा जो टाइम होता 11:46चा टायमिंग होता. तुम्ही जर माझा ट्रेड बघाल एक्झिक्युशन तर 11:45च्या ट्रेड मध्ये 18:46ला मी ट्रेडिंग घेतले, बरोबर ट्रेडिंग घेतलंय आणि मी दोन्ही लॉट काढले, एकाच टायमाला घेतले आणि एकाच टायमाला काढले. तर तुम्हाला बघायचं असेल तर बघा इकडे 11:40ला 11:46ला मी घेतला, इकडनं मार्केट रिव्हर्सल आलं खाली, पण मी कारण का माझी बाईंग जी होती ती लगभग 3:30ची होती, त्यामुळे मार्केट 4ला जरी आलं तरी मला फरक पडला नाही. मार्केट इथे आलं तरी मला फरक पडला नाही, कारण की मी ऑलरेडी प्रॉफिटमध्ये होतो. आणि त्यानंतर मार्केटने जो मुवमेंट दिला, मी 12:45ला काढला 16:30ला. तुम्ही बघू शकता इथे 16:30ला काढला मी, 16:17ला. म्हणजे चांगला प्रॉफिट झाला, क्वांटिटीमध्ये केला. ओके, खूप लोकांना असं वाटेल की रिस्की ट्रेड आहे, पण नाही, ह्याला रिस्की ट्रेड बोलत नाही, ह्याला कॅल्क्युलेटिव्ह ट्रेड बोलतात. मनी मॅनेजमेंटवर माझे स्टॉपच लागलेले. जर मार्केट ह्याच्यावरती येत असेल तर मी इकडे निघून जाणार होतो आणि आजचा दिवस बंद करणार होतो, पण मार्केटने आज मला फेवर केला. आज माझ्या मार्केट दिशेला राहिलं, माझ्या विचारांबद्दल मार्केट चाललं, त्यामुळे मार्केटची धन्यवाद. मी हर वेळेस सांगतो, स्टॉक मार्केट इज अ गॉड, गॉड ऑफ स्टॉक मार्केट. तुम्ही देवाची भांडाल तर तुम्हाला काय भेटणार नाही, तुम्ही मार्केटची भांडू नका. मार्केटला रिव्हेंज सारखं म्हणजे जिद्दपणा करू नका. माझा लॉस झाला म्हणून आज मी क्वांटिटी वाढवेन आणि ट्रेड करेन असा विषय नाहीये. माझ्या क्वांटिटी वाढत चालल्यात, तर तुम्हाला असं वाटतं की मी क्वांटिटी वाढवतोय, पण मला कॉन्फिडन्स पण तेवढा आहे, मला एक्सपिरियन्स तेवढा आहे, त्यामुळे मी करू शकतो. मी माझा लॉस झेपू शकतो, कारण का 10 पैकी माझे 8 ट्रेड सक्सेसफुल होतात. म्हणजे लाखा रुपयावरती मला 80,000 रिटर्न्स महिन्याला जर भेटत असतील तर मी काय नाही करायचं. रिस्क हा फॅक्टर मार्केटमध्ये असतो, पण तुम्ही किती रिस्क घेताय हे तुमच्या कॅपिटलवर डिपेंड करतं. ठीक आहे, त्यानंतर चांगलं सेल आला मार्केटने दिलं. ओके, त्यानंतर मार्केटने परत तुम्ही जर बघाल ना, इथे मी माझ्या ग्रुपमध्ये पण टाकलेलं आहे, की इथे एम पॅटर्न पण झालाय, इथे डब्ल्यू पॅटर्न पण झालाय. मार्केटने एम पॅटर्न पण दाखवलाय, डब्ल्यू पॅटर्न पण दाखवलाय आणि शोन बोथ ऑफ पॅटर्न्स टुडे. का? कारण का बघा, तुम्ही जर बघाल ना, इथे मार्केटने हा एम पॅटर्न पण बनवलाय आणि नंतर एकदम लगेचच डब्ल्यू पॅटर्न बनवलाय. मग मी ह्याला ट्रेडिंग का नाही केली? विषय असा येतो, जेव्हा मला ऑलरेडी मी प्रॉफिटमध्ये आहे, मी ओव्हर ट्रेडिंग का करू? मी परत पुन्हा मार्केटमध्ये का येऊ? माझं ऑलरेडी पोट भरलं. मी हरवून सांगतो, जास्त पोट भरलं असेल आणि परत तुम्ही जेवायला जाल तुम्हाला उलटी होईल, जे असेल नसेल ते पण बाहेर येईल, शरीराला त्रास होईल, मानसिकता बदलेल, नेगेटिव्हिटी येईल, आजारी पडाल. मग मी लोकांना जर सांगत आहे, फॅमिली मेंबरना सांगत आहे, सगळ्यांना सांगत आहे युट्यूबच्या माध्यमातून की पहिले थांबायला शिका, तर मी स्वतः का थांबायचं नाही? ही रॅली पूर्ण बघितली मी, पण मी घेतलं नाही. ह्याला बोलतात डिसिप्लिन, ह्याला बोलतात पेशन्स. आणि हा जिथपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये येत नाही तिथपर्यंत तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकत नाही. तुम्ही कशीही वागा आयुष्यामध्ये, कसेही जगा, पण मार्केटमध्ये जेव्हा येतं ना, तेव्हा तुम्ही तुमच्याप्रमाणे वागू शकत नाही. हा विषय पहिला तुमच्या मनी ध्यानी ठेवा. तुम्ही मार्केटच्या पद्धती बरोबरच चाललं लागेल. डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन मी नाही करणार म्हणजे नाहीच करणार. भले मला लॉस झाला असता तरी मी हा ट्रेड घेतला नसता, भले त्याला प्रॉफिट झाला तरी मी ट्रेड करणार नाही. ह्याला बोलतात डिसिप्लिन आणि ह्याला बोलतात पेशन्स. हा कंट्रोल येणं जरुरी आहे. ठीक आहे, तर येऊया उद्याच्या मार्केटमध्ये नक्की काय होणार आहे, काय घडणार आहे ह्यासाठी. ठीक आहे, दुसरी गोष्ट, आज मंगळवारी एक्सपायरी झाली. ठीक आहे, उद्या बुधवार, गुरुवारी एक्सपायरी आहे, पण महाराष्ट्राचे इलेक्शन 15 तारखेला असल्यामुळे आपली एक्सपायरी उद्याच्या उद्याच होणार आहे. तुम्हाला दाखवतो मी सेन्सेक्सची एक्सपायरी 80,500 मी कॉल पुट घेतोय, तुम्हाला दिसेल 14 तारीख. तर उद्या आहे 14 तारीख. ठीक आहे, त्यासाठी उद्याच्या उद्याच लागोपाठ एक्सपायर आहेत. ओके, असं बघायला गेलं तर मार्केटने काही दिलं नाही आज, असं तुम्हाला वाटत असेल तर मार्केट उद्या पण देऊ शकेल. ठीक आहे, तर येऊया आता गोष्टी समजूया, एक्झॅक्टली मार्केट काय करायचा प्रयत्न करतो. ओके, 15 मिनिटाचं ऑब्झर्वेशन केलं आपण. आता बघूया डेली वरती. ओके, डेलीवर तुम्हाला नक्की कळेल की मार्केटनी एक होल्ड घेतला आहे. काय होल्ड घेतलाय? मार्केटने जे अपमुवमेंट दिलेत, ह्या सगळ्या अपमुवमेंट दिलेत, त्याबरोबर सेलिंग पण दिली आहे. ओके, आणि ती सेलिंग लगभग इकडे 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 आणि इथे येऊन थांबते. म्हणजे मार्केटमध्ये ह्या लेवलला बायर्स आहेत. कुठल्या लेवलला? तर 720 740. बघायला गेलं तर आपली लेवल जी आहे 680 ची आहे खालच्या बाजूची. ओके, आणि वरच्या बाजूची आपली लेवल जी आहे ना, ती लगभग ही लेवल आहे 880.
बरोबर ना? तर ह्याप्रमाणे आता आपली रेंज जी आपण ठरवले, त्यामुळे आपण ह्या झोन मध्ये ट्रेडिंग करायची नाही. आपण कॅपिटल सांभाळायचंय, क्वांटिटीज कमी ठेवायची आहे. हा विषय तुमच्या मनोध्यानी ठेवला पाहिजे आणि त्याप्रमाणे ट्रेडिंग केली पाहिजे. ठीक आहे. ही जी ट्रेंड लाईन होती ती मार्केटने तोडून खाली आलेलं आहे. आता मार्केट परत आपल्याच रेंज मध्ये आलेलं आहे. ओके, म्हणजे ह्याच्यावरनं कळतंय की मार्केटमध्ये आता बायर्स पण आहेत आणि सेलरचा प्रभाव तर नक्कीच आहे, पण बायर्स पण आहेत. ठीक आहे. बायर्स कधी कधी कन्फर्म होतील, जेव्हा तुमची ही लेवल तुटेल तेव्हा. 26,000ची लेवल तुटेल, ही सायकोलॉजिकल लेवल आहे. ठीक आहे. तर उद्यासाठी मार्केटने काय केलं पाहिजे? उद्यासाठी मार्केटनी तुम्हाला क्लिअर कट सांगतो, उद्या मार्केटने ना 880, ओके, 880 मी ते लावून ठेवलेलं आहे. हा असा मी टार्गेट लावून ठेवलेला आहे की उद्या 780च्या वरती मार्केट जर जात असेल, म्हणजे जर उद्या मार्केट गॅप अप ओपन झाला आणि वरच्या साईडला ट्रेडिंग केलं, तर पटकन टार्गेट जे येतील ते लगभग 880 पर्यंत तुम्हाला टार्गेट भेटतील, पहिला टार्गेट. आणि पण ते कसं होईल, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली पाहिजे तरच वरच्या साईडला, किंवा कालच्या साईडला नेगेटिव्हिटी आहे बघा मार्केटने ना, हा जो एक हाय आणि हा जो एक हाय ह्याला तोडलं नाही तर इकडे ट्रेंड लाईन तर नक्कीच येते. तर मार्केट उद्या गॅप डाऊन होऊन जो वरती येत असेल आणि इथे कुठेतरी येत असेल, तर मी परत सेलिंग साठीच जाईल. माझे खालचे टार्गेट लगभग 620 असतील आणि त्यानंतर जर मार्केट अजून तुटत असेल तर 480 पर्यंत टार्गेट मला उद्याच बघायला भेटतील. किंवा उद्या एक्सपायरी असल्यामुळे आज जसं मार्केटने केलं आणि मार्केट ऑलवेज रिपीट हिस्ट्री, त्याचप्रमाणे मार्केट काय करेल, ह्या झोन मध्ये राहायचा प्रयत्न करेल. वरनं आणि खालनं प्रेशर आल्यामुळे फक्त उद्या एसएल हंड होतील, म्हणजे स्टॉपलेस हंड होतील तुमचे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय 5 मिनिटावरती, ती समजण्याचा प्रयत्न करा. मी माझ्या स्टुडंट्सला, माझ्या फॅमिली मेंबर्सला पण सांगतो, समजवताना खूप चांगले उदाहरण देतो की ह्या मार्केटमध्ये तुम्हाला काय दिसतंय, वारंवार एक घटना घडली, काय दिसतंय बघा. इकडनं प्राइस एक्शन होती, नंतर एक मायगडी प्राइस एक्शन आली आणि मार्केट आता ह्या लेवलच्या खाली आहे, पण परत मार्केट ह्या लेवलला आलंय. पण त्या विरुद्ध मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, क्लिअर चार्ट पॅटर्न बघा, तुम्हाला खूप काही गोष्टी कळतील. तुम्ही जर बघितलात ना, नीट ऐका आणि नोंद करा गोष्टीची की मार्केटने डब्ल्यू पॅटर्न बनवलंय. मार्केटने इथे पण एक डब्ल्यू पॅटर्न बनवलेला आहे आणि मार्केट नंतर वरती गेले. मग उद्या मार्केट वरती जाईल का? जात असेल तर चांगली गोष्ट आहे, पण माझे लेवल्स इथे लागलेले आहेत. 780 800च्या वरतीच मी करेन. का? मार्केटने ना आज जर तुम्ही बघाल ना, तर मार्केटनी इकडे 800ची सेलिंग, 800ची सेलिंग, 800ची सेलिंग, म्हणजे इकडे सेलर्स बसलेले आहेत आणि इथे बायर्स बसलेले आहेत. म्हणजे बघा, आपल्या लाल लाईनने पण रेस्पेक्ट करते, आपल्या वरच्या लाईनने पण रेस्पेक्ट करते. मग ह्यामध्ये आपल्याला पडायचं नाहीये. नो मीन्स नो. हा तुम्हाला नियम तुम्हाला पाळणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही हे पाळत नसाल तर तुम्ही कधीच ट्रेडर बनू शकत नाही. क्वांटिटीज कमी ठेवा, लॉट कमी ठेवा. ठीक आहे. आता विषय असा आहे की आज मंगळवारची एक्सपायरी झाली, बुधवार उद्या, गुरुवारी एक्सपायरी आहे सेन्सेक्सची, पण सेन्सेक्सची एक्सपायरी 14 तारखेला जसं मी तुम्हाला सांगितलंय उद्या होणार आहे. त्यामुळे बॅक टू बॅक एक्सपायर आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये काही ना काहीतरी गडबड होण्याची शक्यता जास्त आहे. आता कुठल्या बाजूला होईल हे आपल्याला थांबून बघायचंय. आपलं मोटिवेशन लाईन काय, पहिले थांबा, गोष्टींना समजा, शिका, त्यानंतर करा. चार्ट पॅटर्न बरोबर टेक्निकल अनालिसिस प्लस तुमचं सायकोलॉजी ट्रेडिंग हे तुम्हाला येणं आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला सायकोलॉजी ट्रेडिंग सांगितली, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज, हे ज्या गोष्टी आहेत त्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला अजून एक दाखवतो. इकडे जो हा बुलिशनेस आलाय, त्या दिवशी तुम्हाला वाटलं असेल काय बुलिशनेस आलाय, फक्त एक इंडिकेटर आहे, त्याला बोलतो आरएसआय डायव्हर्जन. नीट बघा, बुलिश प्राइस एक्शन मध्ये आरएसआय इंडिकेटर, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स त्याला बोलतो. तर आम्ही ह्याच्यावरती मी लगभग 80 ते 85% रिटर्न्स मला येतात. हा माझा फेवरेट आहे. ह्याला मी खूप प्रेमाने समजवतो सगळ्यांना. खूप लोक समजतात, ह्याच्यावर ट्रेडिंग पण करतात माझी फॅमिली मेंबर्स आणि प्रॉफिट कमवतात. त्यामुळे हे सगळे विषय तुम्हाला जर शिकायचे असतील, समजायचे असतील, तर माझा नवीन नवीन बॅच नुकताच चालू होणार आहे जानेवारीमध्ये, त्यासाठी तुम्ही एनरोल करू शकता. चांगली संधी आहे काहीतरी घडण्याची, काहीतरी करण्याची.
माझा ऑलरेडी 8 बॅच बनलेला आहे. 9 मेंबर्स आलेले आहेत. मी जास्त करून प्रयत्न करतो की मी 10 ते 15 मध्येच मुलांना घेतो, शिकवतो. का? कारण मला 50 लोकांना घेऊन शिकवणं अवघड जातं. आता अवघड का जातं? कारण 50 लोकांनी 10 प्रश्न जरी विचारले तर ते 5-5 मिनिटं आपल्याला एक्सप्लेन करायला लागतात आणि त्याला टाइम लागतो. त्यापेक्षा 10 लोकांना सक्षम करा आणि मजबूत करा. त्यांना पुरी क्लिअरिटी द्या. 15 मिनिटं त्यांना देता येतात मला. वारंवार प्रश्न असल्यामुळे क्लिअरिटी देता येते, समजून येतं. त्यामुळे जर तुम्हाला ह्या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर नक्कीच जॉईन करा. नवीन सेशन्स डिस्क्रिप्शन माझा नंबर दिलेला गेला आहे, तिकडे तुम्ही बघू शकता. माझा आजचा प्रॉफिट तुम्हाला मी दाखवलेला आहे की कुठल्या लेवलमध्ये प्रॉफिट मी बुकिंग करतोय. ठीक आहे. त्यामुळे शिकणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे. ट्रेडिंग करत राहा, हसत राहा, पॉझिटिव्ह राहा आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हाल ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. उद्यासाठी तुम्हाला वर्षाचा नवीन इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्षाचा आपला महाराष्ट्रन या मराठी सण जो पहिला येतो मकर संक्रांत, त्याच्या हार्दिक शुभेच्छा. जशी पतंग उडत जाते तसं तुम्ही पण एक हायर हाय बनवत जा, हीच अपेक्षा करत शुभेच्छा देत तुम्हाला हा व्हिडिओ थांबवत आहे. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडला असेल, समजला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि हसत राहा. धन्यवाद. गुड नाईट. टेक केअर.